गेल्या 3 दिवसांपासून शहरामधील कचरा उचलला जात नसल्याने एकीकडे ठाणे शहरामधील रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचलेले असताना आता सोसायट्यांच्या आवारामध्ये सुद्धा अक्षरशः कचऱ्याचे ढीग साचल्याचं पाहायला मिळत आहे। रस्त्यावरील कचरा काही प्रमाणात उचलला जात असला तरी सोसायट्यांमध्ये कचरा उचलण्यासाठी घंटागाडी गेल्या 3 दिवसांपासून फिरकलीच नाहीये आणि त्यामुळे नागरिकांना सोसायटीच्या आवारामध्ये आणि घरात कचरा ठेवण्याशिवाय पर्याय नाहीये। कचरा सोसायटीच्या आवारामध्ये आणि घरातच कचरा असल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि प्रशासनाच्या या बेजबाबदार कारभारासंदर्भात नागरिक आता संताप व्यक्त करतात। गेले 4 दिवसापासून इकडं कचराची गाडी येत नाही आणि कचरा उचलला जात नाही। आमच्याकडे सोसायटीमध्ये कचरा उचलणारे कामगार आहेत, पण गाडीच न आल्यामुळं तो कचरा घेऊन न झाल्यामुळं तो आमच्या सोसायटीमध्ये सध्या समोर पडून आहे तो कचरा। जर अशी दुर्गंधी पसरली तर उद्या रोगराईचं काही होऊ शकतं आणि कुठलीही रोगराई पसरू शकते। त्याच्यामुळं महानगरपालिकेने लवकरात लवकर लक्ष देऊन ह्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करावा। 4 दिन हो गए कचरा नहीं आया, घर पे कचरा पड़ा है, बाहर आ रहा है कचरे का। कचरे का बाहर से प्रॉब्लम तो होता ही है, बच्चे घर पे कुछ उसको एलर्जी होता है छोटी वाली को बाहर से। बरेच दिवस या कचरा म्हणजे डब्यामध्ये तसाच पडून राहिलेला आहे। त्याच्यामुळे बरेच ठिकाणी अशी कचरा झाल्यामुळे मुलांना पण त्याचा त्रास होतोय आणि दुर्गंधी सगळीकडे पसरलेली आहे याची। महापालिकेने लवकरात लवकर याचं काहीतरी करावं पाहिजे, कारण ह्याच्यामुळे सगळ्यांच्या आरोग्याला धोका झालेला आहे।